तर मंडळी आपल्या आज मराठी शाळेच्या इकडे आज जेवण कसला म्हटलं असतं तुमका त्या दिवशी मी जेव्हा लाईव्ह टाकले होते आपल्या मराठी शाळेचे गॅदरिंग होती म्हणजे शाळेचेच आपले डान्सनी होती मराठी शाळेचे. त्याला आज ऊन पण भरपूर आहे 1 तारखेपासून म्हणजे काल 29 तारखेपासूनच काल चांगली गरमी पडलेली आहे. अंगात ना पाणी होऊ लागलेलं आहे एवढा आता गरमी होऊ लागली कारण थंडी आता बहुतेक गेलेलीच आ. सगळे बैल पण आहे बघा, आई बैल सगळे सावळे थांबलेले आहेत आता इकडे. ते बघ ऊन एवढा लागता कोकणात आपल्या आता साईड का वाढलेला ऊन जत्रा इली आहे म्हणजे. तर मंडळी आज दुपारचे वाजले आहेत 1 वाजलेलो आणि आजचो मंडळी आज दिवस हा 1 मार्च तारीख. आज 1 मार्चच्या दिवशी जो येऊ लोगा आणि आता खरं म्हणजे आज ऊन पण भरपूर आहे 1 तारखेपासून म्हणजे काल 29 तारखेपासूनच काल चांगली गरमी पडलेली आहे. अंगात ना पाणी होऊ लागलेलं आहे एवढा आता गरमी होऊ लागली कारण थंडी आता बहुतेक गेलेलीच आ. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कोकणी वारीक या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी आज 1 मार्च आणि आज 1 मार्चच्या निमित्तानं दुपारी 1:30 वाजलेलो आहे. आता खरा म्हणशाल तर चाललंच काही म्हणशाल तर मी चालले शाळेमध्ये आपल्या मराठी शाळेमध्ये इकडे. तर मंडळी आपल्या आज मराठी शाळेच्या इकडे आज जेवण कसला म्हटलं असतं तुमका त्या दिवशी मी जेव्हा लाईव्ह टाकले होते आपल्या मराठी शाळेचे गॅदरिंग होती म्हणजे शाळेचेच आपले डान्सनी होती मराठी शाळेचे. तर त्या निमित्तानं डान्सच्या निमित्तानं त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंडळी जे त्यांना बक्षिसा इली होती तेच मंडळी सर्व एकत्र करून जे काय रक्कम जमली आहे त्याच रकमेचा मंडळी विभाजन केलेला आणि त्याचेच नियोजन केल्यावर तिकडे जेवण करूचं ठरवलं आहे मंडळी. तर तिकडे आज जेवण तर त्यानिमित्तानंच माका पण आज बोलवलेला. त्या दिवशी मी पण लाईव्ह टाकलं होतं तर त्यांनी आज माका बोलवलं म्हणजे जेऊ पण ये तिकडे बोलले मॅडमनी. तर म्हणून मंडळी मी चाललं आहे शाळेमध्ये आपल्या मराठी. तर बघूया तिकडची काय व्यवस्था केलेली आहे ती तुमका दाखवते तिकडे गेल्यावर. आज दुपारचा ऊन पण लय लागतं शाळा पण सुटली आहे येतात पोरात पण बघायला लागतं दुपारचा. आणि शाळेत ना अंगणवाडीची पोरा ती छोटी का आला गरम झालं की एवढ्या लवकर इलो एवढे लवकर जेवून इले ऊन लागता बघा. होय 1:30 वाजलो. तर मंडळी आताच वरती इलेलो आहे आणि आता इकडे बघायचे सगळे सावळे सगळे बसलेले मंडळी. हा आपला कोकणातला वातावरण आपण आज जाम गरम झालेला सगळे सावळे थांबलेली आहेत बैल. तर आता इलंय मी मराठी शाळेच्या इकडे आपली कॅन्टीन आहे गिरे कॅन्टीनच्या इकडनं चलत चाललं आहे. गाडी घेऊन गेले नाही मराठी शाळेच्या इकडे जात आहे. बघूया 1:30 वाजलेलो फोन केला ना तो आईनंच माझ्या तेव्हा जेव वाढलेला मला पण उशीरच झालो हे सर. तर बघूया जाऊन आतमध्ये कलंबानी तापली आहे सगळी. बघूया मंडळी शाळेच्या इलेलो आहे मंडळी. आता बघूया सगळे जेव बसलेले आहेत. सगळे जेवणाची तयारी झालेली आहे आणि जेव बसलेले आहे. दुपारचं 1 वाजलेलो आता 1 नाही 1:30 वाजले आहेत मंडळी. आता क्या बात कर रहे? आता मी पण जेवक बसतोय. आपल्याच गावातले ग्रामस्थ मंडळी पालक वर्ग सगळे बसलेले जेवकत.
few moments later. तर मंडळी ही आपली मराठी शाळेचं आहे हे इकडे बोर्ड आहे केंद्र शाळागिरी नंबर 1. आम्ही पण ह्या शाळेत शिकून झालेले आहोत आणि इकडेच ग्रामपंचायतनी पाठी आहे साईड का आणि इकडे रेशन बोलतात त्या रेशन घेऊचे इकडे या सोय ह्या साईडकाच आपली मराठी शाळा आहे बघ. आणि आपलं मराठी शाळेचं गेट आहे इकडनं. तर घाई गडबड झाली असल्यामुळे मी तुमका दाखवता इथं नाही मग कशी जातो ना तर आता दाखवतोय. इकडे प्रवेशद्वार आपलं इकडे मराठी शाळेचं इकडे. आणि आता दुपारचं ऊन पण मंडळी भरपूर लागतात त्यामुळे मी पण जेवून बसलोय तो एकदम पाणी सुटला माझ्या अंगात ना. अच्छा ठीक आहे. घामाघूम झाला कारण आता भरपूर गरमी वाढलेली आहे. सूर्य तापत चाललो आहे आम्हा आता. हे बघ हे आपले बैल पण आहे वयो आपलं सावळीत थांबलेलो मगाशी पण तुम्ही बघितलंच एक सावळीत सगळी थांबलेली कारण उष्णता भरपूर वाढत चालली आता. या दुपारचं वातावरण आपलं मंडळी समोर दुपारचं वातावरण मंडळी या आणि इकडे ग्रामपंचायतीला तो आपल्या ग्रामपंचायतीचं गेट आहे समोर. ही गिरी कॅन्टीन आपली इकडे ह्योच आपलं कॅन्टीनवरचो हायवे ह्यो हायवे इलो तोच डाव्या साईडकडे डायरेक्ट मंडळी विजयदुर्ग रोड जाता. आपलं विजयदुर्ग किल्लो हा छत्रपती शिवाजी महाराजांचं पुढेच आहे इकडे. विजयदुर्ग किल्लो गेलेलो होतो त्या दिवशी तुमका दाखवलं होतं एक व्हिडिओ केलं मी मासे उतरवताना काहीतरी त्या साईडकाच होतो. तो तुम्ही बघितला असाल नाही बघितला असला तर चॅनलवर जाऊन नक्की बघा. व्हिडिओ भरपूर पडलेले आहेत आताशे. आणि आपला हायवे या म्हणजे दुपारचं वातावरण बघा आपल्या कोकणात किती उष्णता आता तापवला ना कोण नाही बाहेर जास्त आता फिरत. तर दुपारचे 2 वाजलेले आहेत आता आणि वातावरण फुल एकदम गरम झालेलं आहे इकडे आपल्या. की सगळे बैल पण आहे बघा आई बैल सगळे सावळे थांबलेले आहेत आता इकडे. ते बघा ऊन एवढा लागता कोकणात आपल्या आता साईड का वाढलेला ऊन. जत्रा इली आहे म्हणजे वारो पण हा तितकोच पण तितकाच ऊन पण लागतं आता. ऊन पाहतो सगळे सावळेत बसलेले आहेत मोबाईल मास्टर. तर म्हणजे आता घरी जाऊन निघालं आहे आणि तुम्ही पाटील सर पण बघितलं असाल आणि हजारे मॅडम म्हणून दोघी सर मॅडमनी चांगलं नियोजन केल्यानंतर त्या दिवशी गॅदरिंगनी एकदम मस्त केलं आणि सर्व नियोजन चांगला होता. चांगल्या पद्धतीने केलं आणि सर्व नियोजन व्यवस्थित सर्व कार्यक्रम पार पडलो. आणि त्याच कार्यक्रमाच्या निमित्ताने नंतर मग घाट घातलेलो जेवणाचं म्हणजे सर्व मुलांका. तर म्हणजे आपल्या मराठी शाळेत पण गॅदरिंग बरेच दिवसांत झालेली होती त्यामुळे मस्त वाटला चांगला वाटलं. किती वर्षांतरी झालेली होती गॅदरिंग आणि सर मॅडम पण नवीनच इलेले होते गावात शिकवूसाठी. आता पण 4-5 वर्षात झाली असतील बहुतेक. पण नियोजनने मस्त केलं आणि सर्व कार्यक्रम व्यवस्थित पद्धतीने पार पाडला. तर मंडळी इकडे कलमा पण धरलेले मोर पण धरलेलो आहे इकडे बघा फुललेलो आहे सर्व आणि आंबे पण इकडे धरलेले आहे बघा. पण अजून तितकेसे आता झाले नाही आता तयार होते आता कारण उष्णता पडता त्यामुळे आता आंबे लवकर जोरावर येते आता सगळे फटाफट होईत जाते आता तयार आहेत आंबे. तर मंडळी ह्या आपला झाड कसला तर तुम्ही ओळखून दाखवा कमेंटमध्ये मला नक्की सांगा. या कुठचा झाड आपल्या ह्या कुठचा मंडळी झाड हा कोकणातला. काय सांगू राणी मला गाव सुटना कसं सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना कसं सांगू राणी मला गाव सुटना. बंद गळ्या मंदी माझं मावनाग अंग जिंच्या कापडा मंदी दुनिया. मंडळी आंबे खातास पण ती का त्या पाठीमागे पण मेहनत भरपूर असता. हे इकडे बघ टाकी बघ किती पावडरीचे जे फवारणीसाठी लागतात ते टाकी आहेत आणि रोजच्या रोज फवारणीसाठी जावं लागतं इकडे. त्याच्यात मधीच अवकाळी पाऊस बिऊस पडतात त्यामुळे अजून वांदे होतात. हे सगळे फवारणीची टाकी नाही आहे तिकडे सामान म्हणजे सगळं फवारणीचं सामान इकडेच ठेवलेलं बाहेरचा कारण उठसूट आता फवारणी करूकच लागता आणि कारण थ्रिप्स बिप्स येता असल्यामुळे पावडर ही मारूकच लागतात त्यामुळे नाही तर कारण परत आंबे चांगले तितकेशी होत नाही. या सामान इकडे वरतीच ठेवलेला फवारणीची किबी मशीन कारण आता दुपारी पण हे जातील बहुतेक फवारणी मारू त्यामुळे वरतीच सगळा बाहेर ठेवलेला. तर मी गेलेले मंडळ वाडीत आपल्या पुजारेवाडीत. तर पुजारवाडीच्या इकडे आपल्या हे सर्व झाडं सर्व आंब्याची आणि चिचेची झाडं आहेत आपल्या
खाली आहे चीच आमच्या घराच्या तिकडे या म्हणजे आपल्या कोकणातलं तुमका जंगल पण दाखवते खाली हा इकडच्या बाजू पाटी या रस्त्याच्या खाली इकडे जंगल आहे बघ खाली पूर्ण असं गेलेला त्याच्या खाली गेलास की तिकडे पहिल्या आधी थोडं खाली खाली अजून गेलास की नदी लागता या सर्व जंगल आहे इकडे खाली बेटांची झाडं आहेत चिच्चीची झाडं आहेत आंब्यांची बागे आहेत आणि मेन आपलं फणस हा रंडे फणस पण धरूक लागले आहेत मार्च महिने गेलो आणि हो फणस आपलं इकडचं लवकरच धरता शिगम्यात ह्याची म्हणजे भाजी होताच होता लवकरात लवकर काय काय फणस लेट धरतात हे बघ वर खोय कसला काय था करंजी बनवू चाललं बचत गटाची की काय हा ना ही भाजी काय तर कालान दिलं शाळेत जेवण होतं ना आज जेवण दिला झाली जेवण झाली जेवतत तर म्हणजे आता जत्रा पण येता आणि जत्रेत म्हटलं असतं बचत गट यो फेमस असता तर बचत गटाचा काम म्हणजे करंजे लाडू काय नाही काय असतात पदार्थ वेगवेगळे बनवतात तेच म्हणजे ते विक्रीसाठी जत्रेक ठेवू जातात ते आता बनवूकच चालली आहे केशरी काकू आपल्या वाडीतली ती चालली आहे वरती या बनवू त्यांच्या बचत गटाच्या इकडे तर आता जत्रा पण येता मार्चच्या 7 तारखेच्या मनात काहीतरी जत्रा आहात आमच्या इकडे रामेश्वरची जत्रा होता एक आणि कुंकेश्वरची देवगडची तुमका तर माहितीच असतात आणि आपल्या रामेश्वरची जत्रा आमच्या इकडनं जवळच आहे विजयदुर्गच्या इकडे महाशिवरात्रीच्या 2 दिवस अगोदर ती जत्रा सुरू होता तर त्या जत्रेचे व्लॉग तुमका नक्की बघता येतील त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आता मी पण व्हिडिओ थांबवते इकडे आहे कारण आता वाजले 2-2:30 वाजत इली आहेत 2:15 झालेली आहेत मंडळी आणि ऊन पण भरपूर लागता मी पण घामाघूम जाम झालेलो आहे आता तुमका दिसत नसत घाम पण बारीक बारीक घाम येलेलो आलो आहे तर म्हणजे आज शॉर्टकटमध्येच व्हिडिओ बनवलेली आहे आवडली असल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद.